ओके. चल आपलं रेस्पिरेशन आणि एनर्जी ट्रान्सफर. लास्ट टाइम वी डिस्कस क्वेश्चन नंबर 1 to 20. नाव 21 ऑनवर्ड्स. होमवर्कचं 21वा क्वेश्चन. चला. सायटोक्रोम्स हेल्प इन. सायटोक्रोम कशामध्ये हेल्प करतात? कारण सायटोक्रोम किती सांगितले होते? जी इलेक्ट्रॉन ट्रान्सफर सिस्टीम आहे त्याच्यात सायटोक्रोम B6, सायटोक्रोम C, सायटोक्रोम C1, सायटोक्रोम A आणि सायटोक्रोम A3. A3 कॉम्प्लेक्स, B6C कॉम्प्लेक्स 5 आहेत. 1, 2, 3, 4 आणि 5 प्रकारचे सायटोक्रोम आयरन कंटेनिंग. हे आयरन कंटेनिंग काय आहेत? सायटोक्रोम म्हणजे सायटो म्हणजे सेलमधले, क्रोम म्हणजे कलर्ड सबस्टन्स म्हणजे कलर्ड प्रोटीन्स. आणि ते काय करतात? ETSमध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सफर सिस्टीम आहे ना, ते इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करतात. सिम्पल. काय ट्रान्सफर करतील? इकडनं आलेले जे इलेक्ट्रॉन आहेत ETSमध्ये तुम्ही काय शिकलेत? NADH2 त्याचं ब्रेकडाऊन होतं. काय तयार होईल? NADH2 आला. H2 कोण घेतं? युबिक्विनॉन. बरोबर आहे ना? पहिलं युबिक्विनॉन टू युबिक्विनॉन QH2. त्याचं H2 टेकन बाय हिस युबिक्विनॉन कोएन्झाईम. मग तो युबिक्विनॉन H2 याच्याकडनं आता हा H2 देईल. म्हणजे हे जेव्हा H2 ॲड करतो रिडक्शन, जेव्हा तो रिलीज करतो ऑक्सिडेशन, इथं पहिला ATP तयार होतो. हिअर ATP फॉर्मेशन, फर्स्ट ATP. NADH2 जेव्हा H2 रिलीज करतो त्याला काय म्हणायचं? रिलीज ऑफ H2 इज कॉल्ड ऑक्सिडेशन. हे ऑक्सिडेशन NADH2चं ऑक्सिडेशन झालं. H2 रिलीज केला. तो H2 कोणी घेतला? म्हणजे जे तुमच्या बुकमध्ये दिलं आहे त्याच्यापेक्षा हे सिम्पल आहे. आणि मग इथून तो कोण घेतो? FMN. घेईल. FMN ते घेतो आणि हा H2 घेईल. त्याच्यामुळे त्याचं काय होईल? FMNH2. कोएन्झाईम FMN फ्लेविन मोनोन्यूक्लियोटाइड कन्वर्टेड इंटू फ्लेविन मोनोन्यूक्लियोटाइड रिड्यूस. H2 म्हणजे रिड्यूस. कोएन्झाईम FMN असं म्हणायचं. याला युबिक्विनॉन रिड्यूस असं म्हणतात. आणि मग आता हा जेव्हा रिलीज करेल तर रिलीज करताना तो सायटोक्रोमकडे जातो. मग आता आपण हे थोडं जवळ लिहिलं. सायटोक्रोमची चेन आहे. सायटोक्रोम B6. आता हा जेव्हा रिलीज करेल काय? हा जेव्हा घेतो FMNH2 झाला. हा H2 ॲड झाला इथं. इथं पण H2 कुठून आला? हा कलर बदलवला तर तुम्हाला लक्षात येईल. हा असा जातो आहे ना. याने H2 घेतला. याने दिलेला H2 कोणी घेतला? याने घेतला. FMN बिकम FMNH2 रिड्यूस FMN. आता जेव्हा तो देईल तर हा H2चं काय होतं? स्प्लिटिंग. H2 स्प्लिट होतो. तुम्हाला माहिती आहे H2चं स्प्लिटिंग कसं असतं? H+ +S++ 2 इलेक्ट्रॉन. बरोबर आहे ना? हां. मग हे असं स्प्लिटिंग झालं. ते स्प्लिटिंग झाल्यावर हा H+ बाजूला गेला. 2 प्रोटॉन बाजूला आणि 2 इलेक्ट्रॉन हे चेनमध्ये आले. ते कसे जातील? 2 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टेड बाय सायटोक्रोम B6 आणि याच्याकडनं B6कडनं सायटोक्रोम Cकडे जाताना इथं काय होईल? एक ATP तयार होईल. म्हणजे आता NADH2 जेव्हा ऑक्सिडेशन करतो तेव्हा पहिला NADH2 ATP, दुसरा ATP. इकडनं इकडे जाताना नाही होणार, इथून इथे जाताना नाही होणार, इथं होतं पुन्हा अगेन 1 ATP फॉर्म. म्हणजे कसा तयार झाला? ADP + IP. याला एनर्जी लागते. मग ती ऑक्सिडेटिव्ह एनर्जी तो यूज करतो. जेव्हा ऑक्सिडेशन होतं तेव्हा ऑक्सिडेटिव्ह एनर्जी रिलीज होते सबस्टन्समधून आणि ती ऑक्सिडेटिव्ह एनर्जी ADP IPचं कॉम्बिनेशन करायला वापरली जाते 3 ठिकाणी. 1, 2 आणि
1 2 आणि 3 किती ATP? एक NADH2 3 ATP जनरेट करतो. आलं लक्षात? हे असं आहे. आणि मग शेवटी सायटोक्रोम A3 कडनं हा 2 इलेक्ट्रॉन कुणाकडे जातात? ऑक्सिजनकडे. म्हणजे रेस्पायरेशनचा हिरो, रेस्पायरेशनची शेवटची स्टेप आहे ETSची. ऑक्सिजन ग्लायकोलिसिसमध्ये एंटर नाही झाला, क्रेब्स सायकलमध्ये एंटर नाही झाला, कुठेच ऑक्सिजनची एंट्री नाही. ETS संपायला आली. पहिली स्टेप झाली, दुसरी स्टेप झाली, तिसरी स्टेप झाली, या 5. आणि आता इथं शेवटी फायनल इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर जो आहे तो आहे हाफ O2 म्हणजे O. हाफ O2 म्हणजे O, बरोबर ना? O2 लिहिला तुम्ही तर 2 O झाले, आणि हाफ लिहिला तर एकच O. मग हाफ असं सिंगल O नाही लिहित आहे, हाफ O2 लिहावा लागतो. एक ऑक्सिजन इन्व्हॉल्व झाला. मग एक ऑक्सिजनची कॅपॅसिटी काय? आता हा एक ऑक्सिजन आहे, त्याच्यावर 2 इलेक्ट्रॉन येऊन जातील, म्हणजे तो इलेक्ट्रॉन रिच झाला. फायनली 2 इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्टेड बाय ऑक्सिजन मॉलिक्यूल, 1 ऑक्सिजन ॲटम, हाफ O2 मॉलिक्यूल, आणि एक ऑक्सिजन ॲटम. ॲटम न म्हणता मॉलिक्यूलच म्हणायचं, हाफ मॉलिक्यूल. मग आता याला स्टॅबिलाईज करायला काय लागेल? 2 प्रोटॉन. ते 2 प्रोटॉन हे 2 प्रोटॉन इथं जातील आणि ते याच्याबरोबर रिॲक्ट होतात. म्हणजे O वर 2 मायनस चार्ज, आणि त्याला स्टॅबिलाईज करायला 2 प्रोटॉन लागतील, म्हणजे H+, असे. जेव्हा हा एक जाईल, हा प्लस, हा मायनस झालं, H2 मॉलिक्यूल फॉर्म ॲट द एंड. म्हणजे जेव्हा एक NADH2 ETSमध्ये जातो, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर सिस्टीममध्ये जातो, सायटोक्रोमचा वापर करतो, तेव्हा तो 3 ATP 1 2 and 3 ATP तयार करतो. ओके. पण त्यावेळेस एक NADH2 3 ATP आणि एक वॉटर तयार करतो. एक वॉटर मॉलिक्यूल पण तयार होईल. म्हणजे हे किती मॉलिक्यूल आहेत? 10 NADH2, 10 म्हणजे 10 × 3 30 ATP तयार करते. एक गेला तर 3 ATP तयार होतात, 10 गेले तर 30 ATP तयार होते, आणि पुन्हा 10 वॉटर मॉलिक्यूल, 10 NADH2 30 ATP आणि 10 वॉटर मॉलिक्यूल तयार करतात. आणि 2 FADH2 जेव्हा एंटर होतील तर FADH2 इथून एंटर होत नाही, इथून होत FMN पासून. म्हणजे NADH2 3 ATP कसं काय तयार करतो? ते असं तयार करतो, आणि एक वॉटर मॉलिक्यूल तयार करतो. म्हणजे काय? H2O तयार झालं. तर आता 2 आता FADH2 कुठून? इथून नाही एंटर होत, इथून एंटर होतो. FADH2 FADH2 कन्वर्टेड इंटू FAD, जसं इथं झालं, त्याचा H2 तो इथं देतो. व्हेन FADH2 फ्लॅविन ॲडिनोसाईन डायन्यूक्लियोटाइड एंटर्स, इट्स हायड्रोजन टेकन बाय फ्लॅविन मोनोन्यूक्लियोटाइड, आणि मग तो हा H2 घेईल, FMNH2 तयार झाला. पण हा ATP तयार होणार नाही, पहिल्या ठिकाणी तयार झाला तो. म्हणजे आता इथे ATP तयार होत नाही. मग तसंच होईल, पुन्हा H2 ब्रेक, डिसोसिएशन ऑफ हायड्रोजन, फॉर्मिंग 2 प्रोटॉन्स 2 इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन्स. मग किती ATP तयार होतील? त्याचे 2च होते. FADH2ला किती तयार झाले? 1 2. NADH2ला एक ॲडिशनल इथून, का? कारण तो जॉईंट होताना इथं होतो, इथं ऑक्सिडेटिव्ह एनर्जी रिलीज होते, ती ATP तयार करायला वापरली जाते, इथं नाही वापरली जाते. म्हणून याची एक ATP कमी, पण 2 वॉटर मॉलिक्यूल तो पण तयार करेल. म्हणजे मग 10 NADH2 आणि 2 FADH2, 10 NADH2 हा कोएन्झाईम्स आहे. NADH2 कोएन्झाईम्स when entering into ETS they forming 30 ATP, 10 × 3, बरोबर ना? एकाची पॉवर प्रोड्यूस करायची एफिशियन्सी 3 आहे. 30 ATP आणि किती? 10 मॉलिक्यूल आहेत, तर ATP वॉटर किती तयार होतील? आणि पुन्हा 2 FADH2 जर एंटर झाले ETSमध्ये तर × 2 म्हणजे किती? मग 2चे 4 फक्त, 2 × 2 4 ATP तो जनरेट करतो. प्लस वॉटर मॉलिक्यूल किती? 2.
एक मॉलिक्यूल एक वॉटर मॉलिक्यूल, 2 मॉलिक्यूल 2 वॉटर मॉलिक्यूल, म्हणजे मग इथं 12 वॉटर मॉलिक्यूल तयार होतील. 34 ATP आउट ऑफ 38 तयार होतील. जेव्हा हे दोघं ETSमध्ये जातील, रिड्यूस कोएन्झाईम NAD अँड FADS2 व्हेन एंटर इन टू ETS दे फॉर्मिंग दीज प्रॉडक्ट्स 34 ATP प्लस 12 H2O. आणि वॉटर मॉलिक्यूल किती यूज झाले? एकाला अर्धा लागतो, हाफ मॉलिक्यूल. तर किती आहेत? 12 आहेत, म्हणजे 6 वॉटर मॉलिक्यूल लागतो. बरोबर ना? यूज्ड काय यूज केलं त्यांनी? यूज्ड हे सगळे दोघं मिळून किती यूज केलं? 6O2 यूज्ड. कारण एक मॉलिक्यूल अर्धा O2 वापरतो, हाफ O2. बरोबर? एक अर्धा वापरतो, तर 6 मॉलिक्यूल वापरते. म्हणजे हे डोक्यात घ्या पहिल्यांदा. हे असं याच्यावरून समजेल ते व्यवस्थित. याच्यावरचा काही पण क्वेश्चन विचारला तुम्हाला उत्तर देतो. FADS2 ETSमध्ये एंटर झाल्यावर किती वॉटर मॉलिक्यूल तयार झाले? हे 2 आहेत, तर 2च तयार होतील. पण ATP डबल तयार होतो, 2 चे 4 होतील. पण ऑक्सिजन किती वापरला गेला? FAD मॉलिक्यूल एकच का? हाफ मॉलिक्यूल एकाला, तर 2 आहेत, एकच मॉलिक्यूल. ओ फक्त एकाला वापरला जातो ना, 2 आहेत, तो O2 वापरला जाईल. 1 ऑक्सिजन मॉलिक्यूल इथं, आणि इकडे 5 ऑक्सिजन, 10 आहेत ना, 5 ऑक्सिजन मॉलिक्यूल, असे 6 एकूण. बरोबर? हां, म्हणजे मग तुम्हाला असं याच्यात जर विचारलं FADच्या वेळेस किती ऑक्सिजन, तुम्ही म्हणाल असं तर काही लिहिलेलं नाही, पण ते आपल्याला कळतं आहे की हे असं आहे. मग तो NCERTमधला नाही असं म्हणून टाकतो आपण. तो आहे NCERTमधला नाही, सगळ्याच ठिकाणचा आहे, पण ते आपण तशा पद्धतीने नाही लर्न केलं, मग ते नाही घडणार आपलं. ओके, चला मग पुढे 21 घेतलं होतं ना आपण. सॉरी, 21 घेतलं होतं. 22 सायटोक्रोम्स इलेक्ट्रॉन ट्रान्सफरमध्ये पूर्ण घेतली आपण. इलेक्ट्रॉन ETS पूर्ण समजून घेतली. अँड इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन इन टर्मिनल ऑक्सिडेशन इलेक्ट्रॉन डोनेटिंग सायटोक्रोम इज. आता यांच्यापैकी इलेक्ट्रॉन डोनेटिंग कोण कोण आहे? A3. इलेक्ट्रॉन डोनेट कोण करतो बघा? हा ॲक्सेप्ट करतो, पुन्हा डोनेट करतो, ॲक्सेप्ट करतो, डोनेट करतो. म्हणजे फायनल इलेक्ट्रॉन डोनर कोण आहे? A3. मग तो इलेक्ट्रॉन अँड इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन द टर्मिनल ऑक्सिडेशन लास्टला टर्मिनली सायटोक्रोम A3 इज द लास्ट इलेक्ट्रॉन डोनर. आणि ॲक्सेप्टर कोण येईल मग? ऑक्सिजन. आणि सायटोक्रोम जर विचारला, लास्ट इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर सायटोक्रोम इज, मग A3. काय विचारलं त्याने? सायटोक्रोम कोण? तर A3 द्यावा लागेल. आणि लास्ट इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर ऑक्सिजन येईल. दोघं ठिकाणी फक्त शब्द बदलले, उत्तर पण बदलते. anaerobic process after glycolysis is called. कारण ग्लायकोलिसिस कॉमन स्टेप आहे सगळ्यांमध्ये. ग्लायकोलिसिस इज अ कॉमन स्टेप. कशी? प्रत्येक ठिकाणी काय होतं? ग्लायकोलिसिस होईल. असं ग्लुकोज एंटर होतो, त्याचे 2 मॉलिक्यूल, एका मॉलिक्यूलचे 2 मॉलिक्यूल पायरुविक ॲसिडचे तयार होतील. मग पायरुविक ॲसिड क्रेब्स सायकलमध्ये जातो, आणि क्रेब्स सायकल नंतर मग जे तयार होतात NADH2, FADH2, ते ETSमध्ये जातात. म्हणजे फर्स्ट स्टेप ग्लायकोलिसिस, सेकंड स्टेप क्रेब्स सायकल, आणि थर्ड स्टेप ETS. असं हे एरोबिक आहे. मग अनएरोबिकमध्ये, अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये असं आहे, जिथं ऑक्सिजन इन्व्हॉल्व होणार नाही. इथून 2 पायरुविक ॲसिड तयार झालं की याचा ॲसिटिल कोए तयार होणार नाही. इथून चेंज 2 पायरुविक ॲसिड मॉलिक्यूल, याचं कार्बॉक्झिलेशन होतं आणि रिडक्शन होतं. इथून CO2 निघून जातो आणि ते रिडक्शन होतं, आणि मग आपल्याला इथिल अल्कोहोल मिळतं.
अल्कोहोल फर्मेंटेशन. आणि इकडे दुसरं हे ग्लायकोलिसिसच्या अगोदर एक स्टेप असते हायड्रोलिसिस. इथं फर्स्ट स्टेप हायड्रोलिसिस म्हणजे लॅक्टिक ॲसिड ब्रोकन डाऊन इंटू ग्लुकोज. लॅक्टोज ब्रोकन डाऊन इंटू ग्लुकोज. हायड्रोलिसिस फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप ग्लायकोलिसिस राहील त्याची ही. आणि थर्ड रिडक्शन. ग्लायकोलिसिस नाही, रिडक्शन अशी राहील. पण हे लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशनमध्ये म्हणजे हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल हे कसं आहे, बरोबर. मग हे असं होतं हायड्रोलिसिस, ग्लायकोलिसिस, रिडक्शन लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशनमध्ये. आणि अल्कोहोलिक फर्मेंटेशनमध्ये ग्लायकोलिसिस, डिकार्बोक्सिलेशन, रिडक्शन, बरोबर. आणि इकडे लिहून घ्यायला लागलं हायड्रोलिसिस. मी रेग्युलरला खूप व्यवस्थित घेतलं आहे, हे रिॲक्शन देऊन लिहिलेलं आहे व्हिडिओमध्ये. पहिली स्टेप, दुसरी स्टेप, तिसरी स्टेप ही अल्कोहोलिक फर्मेंटेशनमध्ये. आणि ही हे अल्कोहोलिक फर्मेंटेशन, हे लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशन, बरोबर. चला पुढे. नन ऑफ दीज आहे. मग हे काहीच होत नाही, हे होतं, हे नाही होत. क्रेब्स सायकल होत नाही. सायट्रिक ॲसिड सायकल म्हणजे TCA म्हणजेच क्रेब्स सायकल नाही होत. नन ऑफ दीज येईल. 23 नन ऑफ दीज. लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशन इज कॅरेक्टराइज बाय लॅक ऑफ प्रोडक्शन ऑफ. आता त्याच्यात काय होत नाही, हे नाही होत. डिकार्बोक्सिलेशन म्हणजे CO2 तयार होत नाही. का? कारण इथं हायड्रोलिसिस, ग्लायकोलिसिस आणि रिडक्शन आहे. डिकार्बोक्सिलेशन अल्कोहोलिक फर्मेंटेशनमध्ये CO2 तयार होतो, इथं तयार होत नाही, म्हणजे CO2. बी ऑप्शन. इन द प्रोसेस ऑफ एरोबिक रेस्पिरेशन ATP. In the process of anaerobic respiration ATP are synthesized by dash phosphorylation. तिकडे ऑक्सिडेटिव्ह होतच नाही, सबस्ट्रेट फॉस्फोरिलेशन. म्हणजे ग्लायकोलिसिसमध्ये ATP तयार होतात, ते 2 ATP तेवढेच तयार होतात. सबस्ट्रेट फॉस्फोरिलेशन. जर ETSमध्ये गेले तर ETSमध्ये ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन होतं. क्रेब्स सायकल आणि ग्लायकोलिसिसमध्ये सबस्ट्रेट फॉस्फोरिलेशन म्हणजे सबस्टन्सपासून डायरेक्ट ATP तयार झाला डायरेक्ट. आणि जर ETSमधून तर मग ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन, ऑक्सिजन एंटर झाल्यावर. कॉमन इमिजिएट सोर्स ऑफ एनर्जी टू बायोलॉजिकल वर्ल्ड फॉर सेल्युलर ॲक्टिव्हिटी. सगळ्या ठिकाणी कुठली पण सेल असेल तर ATP इज द कॉमनेस्ट सोर्स. फूड इज कन्वर्टेड इन टू एनर्जी इन मायटोकॉन्ड्रियामध्ये पण होतं आणि सायटोप्लाझम म्हणजे ग्लायकोलिसिस सायटोप्लाझममध्ये आणि क्रेब्स सायकल ETS मायटोकॉन्ड्रियामध्ये, दोघं बोथ A and B. सबस्ट्रेट रिलीजिंग हायेस्ट एनर्जी पर ग्रॅम इन रेस्पिरेशन इज. जो सबस्ट्रेट सगळ्यात जास्त एनर्जी देतो 1 ग्रॅमच्या मागे, म्हणजे तुम्हाला फॅट्स म्हणजे लिपिड्स, ऑइली सबस्टन्स 9 किलो कॅलरीजच्या वर एनर्जी देतात. 9 किलो कॅलरीज 1 ग्रॅमपासून. तर कार्बोहायड्रेट देतात 4.5 आणि प्रोटीन 4. मग सगळ्यात जास्त कोण देतं? फॅट्स म्हणजे लिपिड्स देतात 9 किलो कॅलरीज 1 ग्रॅम. डबल असते कार्बोहायड्रेटच्या डबल. तिकडे 4.5 आहे तर इकडे 9 आहे डायरेक्ट डबल. इन अ कनेक्टिंग लिंक स्टेप ऑफ अनेरोबिक रेस्पिरेशन नंबर ऑफ CO2 मॉलिक्युल्स प्रोड्यूस फॉर 1 ग्लुकोज इज आर. आता इथं ही कनेक्टिंग लिंक म्हणजे ही डिकार्बोक्सिलेशन. किंवा इकडे पण घ्या. आता समजा एरोबिक रेस्पिरेशनमध्ये जर म्हटलं तर इथं पण ॲसिटिलेशनमध्ये 2 CO2 आणि इथं पण 2 CO2 रिलीज होतात. 2 मॉलिक्युल असतात नाही, 2 पायरिक ॲसिड 2, त्यावेळेस 2 CO2 रिलीज होतील इथं पण आणि इथं पण. अनेरोबिकमध्ये 2 डिकार्बोक्सिलेशनच्या वेळेस. 30 नंबर. इन प्रोकॅरियोट्स एरोबिक सेल रेस्पिरेशन ऑफ ग्लुकोज ऑलवेज प्रोड्युसेस 2च ATP. हो ना, प्रोकॅरियोट आहेत ना, त्यांच्यात मायटोकॉन्ड्रिया नाही. मग प्रोकॅरियोट पण कधी कधी एरोबिक रेस्पिरेशन करतात पण मायटोकॉन्ड्रिया नाही आहे.
मग क्रेब्स सायकल ETS होणार नाही. म्हणजे ग्लायकोलिसिसमध्ये जेवढे 2 तयार झाले, प्रोकॅरियोट एरोबिक करो किंवा अनएरोबिक करो, लक्षात ठेवायचं. तुम्हाला कन्फ्यूज केलेलं असतं ते. प्रोकॅरियोटिक एरोबिक रेस्पिरेशन तुम्ही म्हणाल 38, पण याच्यात मायटोकॉन्ड्रिया नाही आहे ना, बॅक्टेरिया आहे ना तो प्रोकॅरियोट, मायटोकॉन्ड्रिया नाही. म्हणजे मग क्रेब्स सायकल आणि ETS होणार नाही, फक्त तो ऑक्सिजन यूज करो. पण इथं 2च ATP तयार होते ग्लायकोलिसिसच्या वेळेस, 2 ATP. व्हेन ईस्ट प्रोड्यूस वाईन डॅश डॅश इज नॉट फॉर्म. म्हणजे बघा इथं समोर आहे, इथे अल्कोहोल तयार होतो, CO2 तयार होतो, आणि इथं पायरिक ॲसिड कन्वर्टेड इंटू ॲसिटाल्डेहाइड. मग काय तयार होणार नाही, ॲसिटिल कोए तयार होत नाही. हा एरोबिकमध्ये ॲसिटिल कोए तयार झाला तर एरोबिक, नाही तयार झाला तर CO2, अल्कोहोल, ॲसिटाल्डेहाइड वगैरे. 32 an enzyme, मग डी ऑप्शन करेक्ट आहे. 31चं 32 an enzyme that converts pyruvic acid into ethanol. हां, मग 2 एन्झाईम लागतील डिकार्बोक्झिलेशन करण्याला, डिकार्बोक्झिलेज, आणि रिडक्शन करण्याला म्हणजे H2 काढण्याला डिहायड्रोजिनेज. डिहायड्रोजिनेज, डिकार्बोक्झिलेज. हां, डिकार्बोक्झिलेज म्हणजे कार्बन काढणारा, CO2 निघाला. आता इथं रिडक्शन म्हणजे हायड्रोजन ॲड करतो तो. मग मग असं का, कुणाचा, NaDH2चा काढतो तो आणि याला देतो, NaDH2चा H2 काढून याला देतो. मग तेव्हा तो म्हणजे डिहायड्रोजिनेज, मग तेव्हा तो याला उपलब्ध होतो रिडक्शन करायला, मग डिहायड्रोजिनेज असतो. 33 प्रॉडक्ट ऑप्टेन बाय अनएरोबिक रेस्पिरेशन फ्रॉम ईस्ट. ईस्टमधून काय मिळतं तुम्हाला, अल्कोहोल मिळतो, CO2 मिळतो, बियर किंवा वाईन पण मिळतात, बरोबर, अल्कोहोलच मिळतं ना ते, ऑल ऑफ दिस सगळे. 34 इन ग्लायकोलिसिस इन ॲडिशन टू द फॉर्मेशन ऑफ ATP वन ऑफ द अदर प्रॉडक्ट काय तयार होतो. इथं आपण ATP दाखवला, अजून एक काय तयार होतो, NaDH2. हां, इथं काय तयार होईल, अजून 2 मॉलिक्यूल NaDH2चे तयार होतात, आणि तो इथं हायड्रोजनचा सोर्स म्हणून इथं वापरला जातो NaDH2. तेव्हा रिडक्शन होतं, NaDH2चा H2 इथं डिहायड्रोजिनेज काढतो आणि याला देतो. जास्त टाईम झाला आहे, थांबून घेऊ, 35ला थांबून घेऊया. थोडंसं मला पण त्रास होतो आहे. इन द TCA सायकल डिकार्बोक्झिलेशन ऑकर्स. TCA सायकलमध्ये 2दा डिकार्बोक्झिलेशन होतं. इथं या 2 कॉर्नरला एकदा CO2, एकदा CO2, 2 ठिकाणी CO2, म्हणजे ट्वाईस डिकार्बोक्झिलेशन होतं. ठीक आहे, थांबून घेऊ, मला पण त्रास होतो आहे.